मागचा भाग थोडक्यात. सायली आर्यनपासून दूर जाण्याचा निर्णय घेते, पण आर्यन तिचं रक्षण करण्यासाठी ठाम असतो. त्यांच्या नात्यात भावना गुंतायला लागतात. दुसरीकडे गुन्हेगारी जगतातील रघुवीर ठाकूर आर्यनला धडा शिकवायचा ठरवतो. शेवटी आर्यनच्या गाडीवर एक धोकादायक इशारा मिळतो. खेळ सुरू झाला आहे. अध्याय 6. धोक्याच्या सावटातलं प्रेम. आर्यनच्या हातात तो जळालेला कागद होता. खेळ सुरू झाला आहे. त्याने पेपर घट्ट पकडला. त्याच्या चेहऱ्यावरचा थंडपणा आणखी गडद झाला. तो समजून चुकला होता की रघुवीर ठाकूर आता सरळ त्याच्यावर हल्ला करणार नव्हता. तो आधी त्याच्या जवळच्या लोकांना टार्गेट करेल. आणि सायली त्या यादीत पहिली होती. सायली गोंधळलेल्या भावना. सायली आपल्या घरी परतली होती, पण तिच्या मनात प्रचंड गोंधळ सुरू होता. आर्यनने तिला काहीही न विचारता आपल्या आयुष्यात ओढलं होतं आणि ती स्वतःला खोटं सांगू शकत नव्हती. तिला त्याच्याबद्दल काहीतरी जाणवायला लागलं होतं. ती विचार करत होती, माझं या सगळ्यात काहीही काम नाही. मग का वाटतंय की आर्यनला काही झालं तर मला वेदना होतील. ती स्वतःशीच भांडत होती आणि तेवढ्यात तिच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. सायली देशमुख, तुला वाटतंय की आर्यन तुला वाचवेल, पण या खेळात प्रेमावर विश्वास ठेवणारे लोक पहिल्यांदा मरतात. तिचा श्वास थांबला. तुम्ही कोण? लवकरच कळेल, पण लक्षात ठेव, आता हा खेळ फक्त तुझा नाही तर तुझ्या आर्यनचाही आहे. फोन कट झाला. सायलीच्या हातातला फोन सुटायच्या बेतात होता. तिने घाबरून आर्यनला कॉल केला. आर्यन, काहीतरी गडबड आहे. आर्यनने शांतपणे ऐकलं आणि म्हणाला, मी तुझ्या घरी येतो, कुठेही जाऊ नकोस. आर्यनचा संताप. आर्यन गाडीत बसला आणि थेट सायलीच्या घरी पोहोचला. तो तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्पष्टपणे पाहू शकत होता. कोणाचा कॉल होता? तो थंड आवाजात म्हणाला. सायलीने फोन दाखवला. नंबर अनोळखी होता. आर्यनने तो नंबर पटकन आपल्या हॅकर टीमला पाठवला आणि काही क्षणातच त्यांना माहिती मिळाली. हा कॉल एका बर्नर फोनवरून आलेला आहे, जो 2 तासांपूर्वीच घेतला गेला होता. ठाव ठिकाणा ट्रॅक होऊ शकत नाही. आर्यनच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. सायलीने त्याच्याकडे पाहत विचारलं, तुम्ही इतके शांत कसे राहू शकता? तुम्हाला कळतंय ना की ते आता मला टार्गेट करत आहेत? तो तिच्या अगदी जवळ आला. ते तुला त्रास देतील, पण मी त्यांना कधीच तुला हात लावू देणार नाही. तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं. पण मी तुमच्या आयुष्यात अडथळा आणू इच्छित नाही आर्यन. तो हलकसं हसला. सायली, आता तू माझ्या आयुष्याचा एक भाग झाली आहेस आणि मी माझ्या गोष्टी गमावत नाही. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती अजूनही अस्वस्थ होती, पण त्याच्या डोळ्यातली तीव्रता पाहून तिला एक प्रकारचा सुरक्षिततेचा भास झाला. रघुवीरची पुढची चाल. त्या रात्री रघुवीर ठाकूर एका नवीन योजनेवर काम करत होता. त्याने आपल्या गुंडांना सांगितलं, आर्यनला सिद्ध करण्यासाठी थेट त्याला हिट करणं फायद्याचं नाही, पण त्याच्या भावनांवर वार करणं हा सर्वात मोठा हल्ला असेल. गुंडांनी त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे? रघुवीर हसला. सायली देशमुख, ती अजूनही जिवंत आहे. याचा अर्थ हा खेळ अजून संपलेला नाही. सायली, नवीन निर्णय. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने ठरवलं की ती घाबरून राहणार नाही. ती एका मंदिरात गेली, जिथे ती लहानपणी तिच्या आईसोबत यायची. ती शांतपणे देवासमोर बसली. मी एक सामान्य मुलगी आहे. मला कुठल्याही गुन्हेगारी जगाशी संबंध नाही. मग मी यात का अडकले आहे? तेवढ्यात मागून एक आवाज आला. तुला वाटतंय की इथे बसून उत्तर मिळेल? सायली चमकली. तिने मागे पाहिलं. आर्यन उभा होता. तुम्ही इथे कसे? तो तिच्यासमोर आला आणि म्हणाला, तू कुठे जाणार आहेस? याचा अंदाज लावणं फारसं कठीण नव्हतं. ती काहीच बोलली नाही. तो बाजूला बसला. सायली, तू पळून जाऊ शकत नाही आणि मी तुला जाऊ देणारही नाही. ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या नजरेत काहीतरी होतं, एक जबरदस्त अधिकार, त्याच वेळी काहीतरी खूप खोल अज्ञात. अध्याय 7. धोक्याच्या सावटातील जवळीक. सायली मंदिरात बसून विचार करत होते आणि आर्यन तिच्या शेजारी शांतपणे बसला होता. मंदिराच्या घंटांचा नाजूक आवाज आणि मंद सुवास त्यांच्या सभोवतालची शांतता अधिक गहिरा करत होता. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, तू अजूनही घाबरलेली आहेस?
नाही का? सायली हलकसं हसली. इतक्या मोठ्या गुन्हेगाराशी पंगा घेतलाय, मग घाबरणं साहजिकच आहे. तो हलकसं हसला. माझ्यावर विश्वास नाहीये? ती काही क्षण गप्प राहिली, मग म्हणाली, विश्वास आहे, पण तुमच्या जगात मी नाही टिकू शकत आर्यन. तो तिच्या डोळ्यात पाहत होता. मग अचानक त्याने तिचा हात धरला. सायलीच्या हृदयाचा ठोका चुकला. माझ्या जगात तूच टिकणार आहेस सायली, आणि ते मी ठरवणार आहे. त्याचा आवाज मंद पण ठाम होता. ती त्याच्या हातातून हात सोडवायला लागली, पण त्याने अजून घट्ट पकडला. आर्यन, लोक पाहत आहे. ती कुजबुजली. तो हलकासा हसला. बघू देत. त्यांना समजू देत की तुझ्यावर कोणाचा हक्क आहे. तिच्या गालावर हलकासा गुलाबी रंग उमटला. ती पटकन उठली आणि म्हणाली, मी निघते. तोही उठला आणि तिच्यासमोर उभा राहिला. थांब, मी तुला सोडतो. गाडीतली जवळी. आर्यनच्या गाडीत दोघेही शांत होते. सायली खिडकीबाहेर पाहत होती आणि आर्यन तिला अधूनमधून पाहत होता. त्याने हळूच गाडी स्लो केली आणि म्हणाला, सायली, मला एक गोष्ट सांगायची आहे. ती त्याच्याकडे वळली. काय? तो तिच्या अगदी जवळ झुकला. तिच्या केसांचा हलकासा सुगंध त्याच्या आसपास दळवळला. तुला माझ्यापासून अंतर ठेवायचंय, पण तुलाही माहिती आहे की ते शक्य नाही. सायलीचा श्वास अडकला. त्याच्या चेहऱ्यावरची तीव्रता, त्याच्या नजरेतील भावना तिला अस्वस्थ करत होती. ती पटकन त्याच्यापासून थोडी दूर झाली आणि म्हणाली, हे ठीक नाहीये आर्यन. तो हलकासा हसला. काही ठीक नाही. माझं तुला आवडणं की तुलाही तेच वाटणं? सायली काहीच बोलू शकली नाही. त्याने हळूच तिचा हातात घेतला. मी तुला जबरदस्तीने काहीच करायला सांगणार नाही, पण एक गोष्ट मात्र खरी आहे. तू माझ्या आयुष्याचा भाग झाली आहेस आणि हे मी बदलू देणार नाही. गाडी एका छोट्या पुलाजवळ आली. तिथे संध्याकाळच्या प्रकाशात पाण्यावर चमकणारे प्रतिबिंब दिसत होते. आर्यन गाडीतून उतरला आणि तिला म्हणाला, चल, थोडा वेळ इकडे थांबूया. सायली काहीशी गोंधळलेली होती, पण तीही बाहेर आली. पुलावरून वाहणारा गार वारा तिच्या चेहऱ्यावर स्पर्श करत होता. आर्यन तिच्या अगदी जवळ आला. तुला माहितीये सायली, मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ठरवलं होतं की तुझा मागोवा घ्यायचा नाही. पण काहीतरी वेगळंच झालं. सायली त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात गोंधळ होता, पण त्याचबरोबर एक अनोळखी ओढही जाणवत होती. आर्यन पुढे झुकला आणि त्याने हलक्या आवाजात विचारलं, माझ्यासोबत काही वेळ घालवायला तुला आवडेल का? सायलीच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. तुम्ही मला पर्याय दिलाय? तो हसला. नाही, पण तुला ते असं वाटावं यासाठी प्रयत्न केला. त्या गार वाऱ्याच्या साक्षीने दोघांमध्ये काहीतरी वेगळंच आकार घेत होतं. एक भावना जी दोघांनाही नाकारता येत नव्हती. पुढे काय होणार? रघुवीरच्या कटाचा पुढचा टप्पा काय असेल? सायली आणि आर्यनचं नातं पुढे कसं वाढेल? भेटूया पुढच्या भागात. जर तुम्हाला माझी ही कथा आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.